चला तर मग आज आपण खरसुंडी येथील नाथांचे नाथ सिद्धनाथ यांचे दर्शन करूयात. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात वसलेले खरसुंडीचे श्री सिद्धनाथ मंदिर हे महाराष्ट्रातील मानदेश भागातील एक जागरूक देवस्थान आहे. सिद्धनाथ हे भगवान शिवाचा अवतार मानले जातात. हे मंदिर सुमारे 1125 वर्षापूर्वीचे जुने असून दक्षिणाभिमुख हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. नाथांचे नावानं चांग भलं म्हणत येथे चैत्र यात्रेत पालखी सोहळा आणि गुलाल खोबऱ्याचे उधळण मोठ्या उत्साहात केले जाते. हे मंदिर अतिशय प्रसिद्ध कुलदैवताचे स्थान आहे. खरसुंडी सिद्धनाथ मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये. पौराणिक कथा. म्हसवडचे सिद्धनाथ आपल्या भक्तांसाठी नायबा, कपिली, गायीसारख्या खरवसापासून प्रकट झाले म्हणून या ठिकाणाला खरवसपिंडी व नंतर खरसुंडी नाव पडले. याला अतिशय सुंदर या नावाने ओळखले जाते. त्यालाच गायीच्या खरवसापासून ते प्रकट झाले, त्याच्यामुळे त्याला खरवसपिंडी व नंतर हळूहळू तेथील भागातील लोकांनी खरसुंडी या नावाने ते मंदिर ओळखले जाऊ लागले असे सांगितले जाते. हेमाडपंथी मंदिर हे प्राचीन दक्षिण दिशेला असलेले मुख्य प्रवेशद्वार भव्य आभार, सभामंडप आणि गाभारा अशा रचनांनी बनलेले आहे. आराध्य दैवत सिद्धनाथ हे आटपाडी व आसपासच्या परिसराचे मानदेशाचे रक्षक दैवत मानले जाते. मानदेशाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे खरसुंडी सिद्धनाथ. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये श्री खरसुंडी सिद्धांचे सुमारे 1125 वर्षापूर्वीचे प्राचीन देवस्थान आहे. मंदिराची रचना ही हेमाडपंथी आहे व पुरातन आणि दगडी असून यांचे बांधकाम हे हेमाडपंथी आहे. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा, प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील नगारखाना ही नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याने या ठिकाणी पाहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपावर पूर्वीचे पत्र्याचे छत आहे. खरसुंडी सिद्धनाथ मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये हे पुढीलप्रमाणे पाहिली जातात. त्याच्यामध्ये म्हसवडचे सिद्धनाथ. पौराणिक कथामध्ये म्हसवडचे सिद्धनाथ आणि आपल्या भक्तांसाठी नायबा, कपिली, गायीच्या खरवसापासून प्रकट झालेले खरसुंडी हे देवस्थान. चैत्र यात्रा. चैत्र महिन्यात होणाऱ्या यात्रेत लाखोंची गर्दी होते, जिथे मानाच्या सासनकाठ्या येतात. स्थान. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात म्हसवडपासून जवळ हे मंदिर आहे. हे स्थान सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीचे मुख्य क्षेत्र म्हणून ओळखले जाते. आपल्याला आपल्या कुलदैवतांवर श्रद्धा असतेच, त्याच्यामुळे त्या श्रद्धेसाठीच आपण आपल्या कुलदैवतांचे दर्शन घ्यायला दरवेळी जात असतो. मानाच्या सासनकाठ्या, गुलाल, खोबऱ्याची उधळण केली जाते. ह्या मंदिराचे बांधकाम हे वर्षानुवर्षे जुने असून ते दक्षिणामुख हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे व या मंदिरालाच दुसरे नाव, ह्या गावालाच दुसरे नाव खरवसपिंडी व खरसुंडी असे पडले. मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर पद्धतीने केले आहे व जी रचनात्मक मंदिराची जे काही शैली आहे ती अतिउत्तम प्रकारे त्यांनी हेमाडपंथी शैलीमध्ये हे मंदिर उभा केले आहे.
हे मंदिर प्राचीन काळातील 1125 वर्षापेक्षा जुने असून हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधले गेले आहे व दक्षिणाभिमुख हेमाडपंथी शैलीमध्ये आहे. नाथांच्या नावानं चांगभलं म्हणत येथे चैत्र यात्रेत पालखी सोहळा आणि गुलाल खोबऱ्यांचे उधळण मोठ्या उत्साहात केले जाते. अशा या लक्ष्मी